बंड्या बॉयज क्रिकेट संघ माथेरान आयोजित बंड्या बॉयज चषक 2025 वर्ष आपलं 10वं आहे. कोपावड बाय दिशा क्लासेस. आणि आजच्या शेवटच्या दिवसामधले मयूर ही तिसरी क्वार्टर सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे आहे बंड्या बॉयज संघ जो अगदी दादा संघ म्हणून ज्याची ओळख आहे आणि त्यांच्या विरोधात मुक्कदर संघ हाही संघ चॅम्पियन आहे. दोन्ही बलाढ्य संघ आपल्याला आपल्या ऑन स्क्रीनवर दिसून येतात. बंड्या बॉयज संघ अगदी पाहिला तर सातत्याने नाईट स्पर्धेमध्ये त्यांनी विजेतेपद मिळवलेलं आहे. याही वर्षी त्यांनी पहिल्या स्पर्धेमध्ये उपविजेतेपद मिळवलेलं आहे आणि तिथून ते अगदी चांगला परफॉर्मन्स देताना आपण त्यांना नेहमीच पाहिले. आणि त्यांच्या विरुद्धात खेळणारा मुक्कदर क्रिकेट संघ त्यांनी सुद्धा स्वतःच्या स्पर्धेमध्ये उपविजेतेपद मिळवलेले आहे आणि दोन्ही उपविजेतेपद मिळवणारे यंदाच्या वर्षीमधले दोन्ही संघ एकामेकाच्या विरोधात खेळणार आहेत. बंड्या बॉयज संघाकडे आपण पाहिलं तर दोन आयकॉन आपल्याला पाहायला मिळतील. एकीकडे सुशांत मोकले आणि प्रसाद पाटील आहेत. बंड्या बॉयज संघाकडून ते आज ऑल इंडिया आयकॉन आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यांच्या विरोधात खेळणारा मुक्कदर संघ त्याच्याकडे आरफ शेख आणि करण धोळे अशी जोडी आपल्याला जरूर पाहायला मिळते. हे दोन्ही चारही आयकॉनचं आपण माथेरान नगरीमध्ये सहर्ष स्वागत करूया. आणि लास्ट 5 मिनिटं असतील मुक्कदर संघाला की आपण लगेचच मैदानामध्ये रवाना व्हायचे, कारण टाइम आपल्याला 10चा दिला होता. भरपूर वेळ तुम्ही घेतलेला आहे, त्यामुळे अर्थात आपण कृपया करून फिल्डिंग करण्यासाठी मैदानामध्ये उतरायचं आहे. नाहीतर कमिटी जो निर्णय घेईल त्या निर्णयावर आपल्याला ठाम राहावं लागणार आहे. तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता बंड्या बॉयज आणि त्यांच्या विरोधात मुक्कदर संघ तिसरी क्वार्टर सेमीफायनल या स्पर्धेमधली अगदी चांगली लढत पाहायला मिळणार आहे. जशी लढत हवीशी आपल्याला सगळ्यांना पाहिजे होती ती सकाळच्या सत्रामध्ये जरूर पाहायला मिळणार आहे, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. यानंतरची सुद्धा लढत तेवढीच ताकदवान आहे, परंतु या लढतीकडे आपण लक्ष देणार आहोत. टॉस जिंकला इथे मुक्कदर संघाने आणि पहिला निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी आमंत्रण केलंय ते बंड्या बॉयज टीमला. चला मुक्कदर संघ वेळ लावू नका, आपण फिल्डिंगसाठी उतरायचंय. आणि 11च्या 11 आणि 12वा खेळाडू कंपल्सरी 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये असेल याची दक्षता घ्यायची. आणि जे काही असेल स्कोरबुक असेल त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी 12वा खेळाडू आम्हाला पाहिजे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये, तो कंपल्सरी असेल याची दक्षता घ्यायची. दोन्ही टीमला विनंती करतो 12वा खेळाडू आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. कैलासवासी शरद सखाराम शिंदे व मित्र परिवार आयोजित बंड्या बॉयज चषक 2025 पर्व 10व आणि या अंतिम दिवसामध्ये सगळ्यांचं आपण मनापासून हार्दिक असं स्वागत करूया. आणि पहिली प्री सेमीफायनल आपल्या समोर येते. बंड्या बॉयज आणि त्यांना फाईट करतात या मॅच मध्ये मुक्कदर. टॉस इथे जिंकलाय तो मुक्कदर या टीमने आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केलं या मॅच मध्ये ते बंड्या बॉयज या टीमला. नक्कीच मयूर, आपण पाहू शकता की पंचांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे. पंचांना असं वाटलं की तिसरा पंचांची ते मागणी स्वतः पंच करतील. कुठलाही खेळाडू रिव्ह्यू घेणार नाही, रिव्ह्यू सिस्टीम नाही आहे या स्पर्धेमध्ये, याची दक्षता घ्यायची. पंचांचा ऑन फील्ड अंपायरचा जो डिसिजन असेल तो ग्राहीत धरला जाईल. आणि जर पंचांना असं वाटलं की तिसऱ्या पंचांची मला खरंच गरज आहे तर ते घेऊ शकतात, फक्त पंचच घेऊ शकतात. हे सर्व संघांनी मात्र नोंद घ्यायची. वेळेत सामने होणार आहेत, कारण आज फक्त 5 सामने आहेत आणि एक एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रेक्षणीय लढत एकीकडे असेल बेस्ट ऑफ माथेरान विरुद्धात रेस्ट ऑफ माथेरान. कालच टीम अनाउन्स झाली होती ग्रुपवर आणि खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मयूर, याच मैदानावर भरपूर प्रेक्षणीय मॅच झाल्या होत्या. त्यामध्ये कर्जत विरुद्ध नेरळ असेल, माथेरान विरुद्ध महाबळेश्वर असेल, माथेरान विरुद्ध कर्जत असेल, त्याचबरोबर रायगड विरुद्ध ठाणे असेल आणि इंडिया विरुद्ध रायगड अशी मॅच सुद्धा झालेल्या आहेत आणि भरपूर प्रेक्षणीय मॅच या मैदानावर झालेल्या आहेत. पहिल्याच मॅच मध्ये आपण बघतोय सलामीला कळवे गावचा एक सितारा ज्याला क्रिकेटमध्ये रायगड भूषण हा पुरस्कार इथे प्राप्त झालाय तो सुशांत मोकल उर्फ गोट्या आणि त्याच्या बरोबरीने रोहित ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना आज
भरपूर चांगलं क्रिकेट तुम्हाला बघायला मिळेल. मगाशी मयुरेश यांच्या बरोबर मी चर्चा करत देखील होतो की माथेरानमधील सर्वोत्कृष्ट 4 टीम्स तुम्हाला आज या दिवसामध्ये बघायला मिळतील. प्रत्येकाचं स्वप्न असतं की माथेरानमध्ये ज्या ज्या स्पर्धा होतात त्यामध्ये विजेतेपद पटकावायचं, कारण प्रत्येकाला ट्रॉफी हवी आहे आणि त्यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न तुम्हाला बघायला मिळेल. एका बाजूला आपण बघतो आराफ शेखला आणि त्याच बरोबरीने करण धुळेला, एका बाजूला जुवेळी गावचा सितारा करण धुळे. भरपूर चांगल्या स्पर्धा आयकॉन ॲज अ आयकॉन म्हणून तो खेळत असतो आणि त्याच्याच बरोबरीने आणखी एक लोकल बॉय बदलापूरचाच आराफ शेखला आपण बघतोय. हा देखील एक चांगला खेळाडू आहे. परंतु दुसऱ्या बाजूला आपण बघतोय बंड्या बॉईज या टीम कडून सुशांत मोकळ जो कळवे गावचा एक चांगला खेळाडू आहे आणि त्याच्याच बरोबरीने त्याच गावातील प्रसाद पाटीलला देखील आपण बघणार आहोत या पहिल्याच मॅच मध्ये. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये येणं फार गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने मयूर आपण पाहिलं ना, ज्या पद्धतीने सुशांत मुकलची आपण फटकेबाजी बघतो त्याच पद्धतीने रोहित बिरामणेची सुद्धा फटकेबाजी आपण बघतो. माथेरानमध्ये अगदी यशस्वी एक चांगला उत्कृष्ट विकेट किपर म्हणून त्याची ओळख आहे. चांगली बॅटिंग तो करतो. सुरुवात कशी असली पाहिजे मयूर हे सातत्याने दाखवणारा रोहित बिरामणेला सुद्धा आपण पाहू शकता. नक्कीच, कारण ज्यावेळेस तुम्ही आयकॉन बोलत असताना त्यावेळेस आयकॉन बरोबर स्थानिक खेळाडूंचा खेळ बहरणं हे देखील फार गरजेचं असतं आणि त्यासाठी तुम्ही आयकॉनला बोलवत असता. आज सुशांतवर देखील एक अतिरिक्त जबाबदारी असेल, कारण जो विश्वास दाखवला या संघाने, कारण हा संघ असा आहे ना माथेरानमधील अव्वल दर्जाचा संघ आहे. सो तो स्टँडर्ड तो दर्जा त्याला देखील या पहिल्या मॅच मध्ये सेट करून दाखवावं लागेल. कारण आपलं नाव का मोठं आहे. खरं तर आपण मयुरेश नेहमी म्हणतो ना की तुमचं नाव मोठं असून चालणार नाही, तुमचा खेळ मोठा, तुमचा खेळाचा दर्जा मोठा असला पाहिजे. तो खेळ तो स्टँडर्ड या माथेरान नगरीमध्ये त्याला दाखवावं लागेल. हा नक्की स्टँडर्ड फार महत्वाचं असतं आणि फार मोठं मैदान आहे मयूर. या मैदानाची परिसीमा फार मोठ्या आहेत आणि अशा पद्धतीने सुशांत मोकलला या मैदानाची 4 बाजू माहिती आहेत. सुशांत मोकल बऱ्याच वेळा या माथेरानमध्ये आलेला आहे आणि ज्या ज्या टीम मध्ये आल्या ती टीम फायनलिस्ट झालेली आहे आणि त्यामुळे चषक 20-25 हे देखणं आणि दिमागदार आयोजन आपण बघतोय. तब्बल 9 वर्ष सातत्याने यशस्वी या स्पर्धेची आपण बघितली आणि 10व्या पर्वामध्ये ही स्पर्धा आजचा अंतिम दिवस यासाठी केला होता. 88 की शेवटचा दिवस गोड व्हावा आणि आज ही सगळ्यांची मेहनत आहे खऱ्या अर्थाने बंड्या बॉयज या टीमची आणि त्यांच्या मेहनतीतून साकारण्यात आलेली स्पर्धा आज एका यशस्वीरित्या वाटचाल करत असताना बघायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेट या वाहिनीवरती ही टेलिकास्टिंग सुरू आहे. त्यांचं देखील मनापासून आपण अभिनंदन करूया. जे जे प्रेक्षक ही सामना एन्जॉय करतात त्यांचं देखील या माथेरानच्या नगरीमधून सहर्ष आम्ही स्वागत करतोय. आराफकडे पुन्हा षटक येते 4थं आणि स्वतःच्या कोट्यामधील दुसरं आराफ शेख. प्रसाद पाटीलला काहीतरी करून दाखवावं लागेल. एक फायटिंग टोटल या मॅच मध्ये उभं राहणं गरजेचे. 50, 55, 60 धावा इथपर्यंत पोहोचावं लागेल बंडा बॉयज या टीमला. या टीमचं नाव देखील फार मोठं आहे आणि नावाला साजेशी अशी खेळी आयकॉनच्या माध्यमातून त्याचबरोबर स्थानिक खेळाडू आपण बघतोय कुमारला त्याच्या माध्यमातून होणं हे देखील फार गरजेचं आहे. आराफ शेख आलाय, आणखी एक आयकॉन खेळाडू. क्रिशा 11 बदलापूर मधून झालेला प्रवास आज मोठमोठ्या संघामध्ये आपण त्याला देखील बघतो. व्हेरिएशनचं आम्ही म्हणेन भंडार असलेला हा गोलंदाज. पहिला इन स्विंगर पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल चेंडूला केला. वॅकंड एरिया गॅप शॉट सिलेक्शन आपण बघतोय. स्वीपर कव्हरचा फिल्डर पोहोचेल का? यस, पोहोचतोय अंतिम क्षणी, कारण या मैदानाची सीमारेषा थोडीशी लांबलचक आहे आणि तत्पूर्वी मिळतील या चेंडूवरती धावा 3 आणि या 3 धावा संख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल 29 धावा. 29 धावा. 4थं षटक मार्गस्थ असताना 50-55 टार्गेट मॅजिकल फिगर. 10च्या सरासरीपेक्षा जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न प्रसाद पाटीलने केला गेला पाहिजे. सुशांत लवकर बाद झालाय. सुशांतचे मोठे फटके बघायला मिळालेच नाही पहिल्या मॅच मध्ये. चौकार त्याने जरूर खेचले परंतु एक आक्रमक रूप तो नेहमीच धारण करत असतो ते मिळालंच नाही आज बघायला. परंतु त्याचाच गावचा खेळाडू प्रसाद पाटील आज काय करतोय, जो विश्वास दाखवला या कळवे टीमच्या दुगणी खेळाडूंवरती, त्या विश्वासाला सार्थकी ठरवावं लागेल या मॅच मध्ये. करंदोळे फिल्डिंग सेट करत असताना, कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानावरती प्रसाद पाटील साठी एक स्क्वेअर लेग आहे, एक मिड विकेट आहे, एक लॉंग ऑन आहे, एक वाइडिश लॉंग ऑफ तैनात करण्यात आला, एक पॉइंट आहे.
प्रसाद. ज्या ज्या वेळेस कळवे गाव खेळत असतो त्या वेळेस आपण बघत असतो की सुशांत मोकल ज्यावेळेस लवकर बाद होतो त्यावेळेस डावाला सावरण्याचं काम एका चांगल्या टोटल पर्यंत घेऊन जाण्याचं काम प्रसाद पाटील नेहमीच करत असतो. आज तेच करायचं, तीच सिच्युएशन त्याच्यावरती येऊन उभी ठाकली आहे. आराफ आयकॉनच्या विरुद्ध आयकॉन. इथे चांगला चेंडू स्लोअर होता, गॅप शॉट सिलेक्शन गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. या मॅचचा पहिला बिग हिट षटकार. 35 धावा या मॅच मधला पहिला षटकार. आणि मयुरेश आपण नेहमी म्हणत असतो ना की लेफ्ट हँडेड बॅट्समन टेनिस बॉल क्रिकेट मध्ये नेहमीच घातक, विस्फोटक आणि आक्रमक असतात. ती आक्रमकता सिद्ध करत असताना कळवे गावचा सितारा प्रसाद पाटील. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने स्टेअर केलाय, सिंगलच मिळते प्रसादला. दुसरीचा प्रयत्न केला आहे आणि डायरेक्ट हिट झालाय. ऑन फिल्डिंग आणि प्रसाद पाटील रनआउटच्या स्वरूपात बाद. क्रिकेट मध्ये बॅटिंग साठी गेलाय अरुण, गेलाय बॅटिंग करण्यासाठी. दोघे बंधू कुमार आणि अरुण ही जोडी तुम्हाला बघायला मिळेल. बंडा बॉयज या टीम कडून प्रथम बॅटिंग करण्यासाठी त्यांना इन्व्हाइट केलं. एक चांगलं टोटल त्यांना उभं करावं लागेल या मॅच मध्ये, कारण समोर देखील आपण बघतो आराफला करंदोळे सारखा एक चांगला फलंदाज या टीम कडे आहे. बरेचसे स्थानिक खेळाडू चांगल्या दर्जाचं क्रिकेट या टीम मधून खेळत असतात. मुकद्दर टीम. धावफलक पोहोचलंय 36 धावा. फिल्डिंग मध्ये बराचसा चेंज बदल करण्यात येतोय करंदुळे याच्या माध्यमातून. बराच वर्षाचा क्रिकेटचा अनुभव दोन्ही खेळाडूंना आहे. 36 धावा. धावफलकावरती चौथं षटक मार्गस्थ असताना अजूनही एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. हा चेंडू ऑफ कटर करण्यात आला होता. आउट स्विंगर बघायला मिळाला. वॅकेंट एरिया तिथे होती. पॉइंटच्या दिशेने फिल्डर पोहोचेल थर्डमॅनचा. तत्पूर्वी मिळतील अरुणला. या चेंडूवरती 2 धावा आणि 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 38 धावा धावफलकावरती. पहिलीच मॅच सुरू आहे. बंडा बॉय चषक 20-25 हे 10वं पर्व आपण एन्जॉय करतोय. आजचा अंतिम दिवस. या स्पर्धेचा पहिलीच मॅच. मुकद्दर आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करतात या मॅच मध्ये. बंडा बॉयज आपल्याच आयोजनामध्ये बॅटिंग करत असताना आउटस्विंगर टॅप केल्या चेंडूला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अप्पर एज पाठीमागच्या दिशेने लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे चेंडू जाईल. चौकार. 42 धावा धावफलकावरती होत असताना करता पूल करायचा होता. एज लागली आणि तिथे लॉंग स्टॉपला हा चौकार येतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय 42 धावा. 42 धावा. 10 पेक्षा जास्त सरासरीने बंड्या बॉयज संघ धावतोय. मी बघायचा उल्लेख केलाय की 50-55 धावा जरी आल्या ना तरी या सामन्यामध्ये मजा येईल. आराफ शेख वरती आक्रमण चढवत असताना स्थानिक खेळाडू खेळाचा दर्जा वाढवत असताना खोलात टाकलेला बॉल हाच तर खरा अनुभव आहे एका व्यावसायिक खेळाडूचा. आणि षटक क्रमांक इथून चौथं देखील संपुष्टात येत आहे. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते 42 धावा धावफलकावरती. यानंतर आणखी एक लढत, एक मोठी लढत तुमच्या समोर येईल. विक्रांत ही टीम तुम्हाला खेळताना दिसेल आणि त्यांच्या विरोधामध्ये सचिन 11
जसे 5 षटक संपतील इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. सो मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करतोय की आपण हे षटक संपल्यानंतर टॉस साठी यायचं आहे. 4 षटक संपलीत, 42 धावा दहा फलकावरती. हे षटक कुणाकडे दिलं जाईल आणि गोलंदाजीसाठी येते या 5व्या षटकामध्ये. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. पहिल्या षटकामध्ये आला 8 धावा 6 धावा, त्यानंतर आल्या दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा, त्यानंतर तिसऱ्या ओव्हर मध्ये आल्या 12 धावा, त्यानंतर आराफच्या गोलंदाजीवरती आल्या 16 धावा आणि टोटल जाऊन पोहोचले 4 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा दहा फलकावरती. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला चेंडू पुरवा. पहिली मॅच एका चांगल्या टोटल कडे मार्गक्रमण करत असताना बंडा बॉयज हा संघ पहिल्याच मॅच मध्ये आणि आता बॉलिंग साठी आलाय. अरफात मुजावर गोलंदाजीसाठी आलाय. मुकद्दर या टीम कडून शेवटचे षटक, स्लॉग ओव्हरचे षटक, हाणामारीचे षटक, दोन्हीही लोकल स्थानिक खेळाडू. कुमारला आपण बघतो आणि कुमारचं नाव देखील मोठं आहे माथेरानमध्ये. तशी खेळी त्याला साकारावी लागेल कारण दोन्ही आयकॉन तंबू मध्ये जात असताना बघायला मिळाले. कोणतीही मोठी धाव संख्या त्यांच्या माध्यमातून उभारण्यात आली नाही, परंतु गोलंदाजी करत असताना त्यांना देखील कॉन्ट्रीब्यूट करावं लागेल सेकंड इनिंग मध्ये, ज्यावेळेस ते धावा डिफेंड करण्यासाठी उतरतील. परंतु या 6 बॉल मध्ये किमान 10-12 धावा बनवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. अरफात मुजावर आलाय गोलंदाजीसाठी. शेवटचे षटक, स्लॉग वरचे षटक, हाणामारीचे षटक. समोर कुमारला आपण बघतोय. चांगली बॅटिंग त्याने अद्याप केली आहे. लोअर फुल टॉस बॉल डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे कुमारच्या बॅट मधून आलाय हा षटकार. कुमार शेट्टेच्या बॅट मधून डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे आला हा षटकार. धाव फलक जाऊन पोहोचेल 48 धावा धाव फलकावरती. 48 धावा, 50 पेक्षा जास्त धावा या मॅच मध्ये चॅलेंजिंग ठरू शकतात. त्या दिशेने वाटचाल केली आता बंड्या बॉयज या टीमने. हा ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न, आतली कडा घेऊन चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. तिथे मात्र कुमारला मिळालेली ही एकच धाव, दुसरीचा प्रयत्न आणि आता दुसरी देखील या ठिकाणी मिळताना दिसेल. एक नाही आता भरपूर धावाच मिळतील. आणि तिथे काय घडतंय, 3 धावा मला असं वाटतंय मिळत असताना. 3 धावा, पंच धावा 3. येस, 3 धावा मिळतात या चेंडूवरती आणि धाव फलक जाऊन पोहोचेल 51 धावा, परंतु परतावं लागतंय अरुण शेट्टेला. तनुष शिंदे गेला बॅटिंग करण्यासाठी, परंतु कुमारला स्ट्राईक हवी आणि त्यासाठी तो प्रयत्न करत होता. जिथे फक्त सिंगलच होती ना तिथे आता 2 धावा एक्स्ट्राच्या खर्च केल्यात. परंतु अंतिम क्षणी जी फिल्डिंग करण्यात आली लॉंग ऑफच्या फिल्डर कडून, जवळपास त्यांनी 5 धावा देखील वाचवल्यात. माथेरानचा बेस्ट फिल्डर. इथे चांगला फटका, स्वतःवरती विश्वास का दाखवला कुमारने हे दाखवून देणारा हा षटकार होता. काय फटका खेचतोय कुमार. बॅटिंग करण्यासाठी तो कुमाराला 3रा क्रमांकावरती. जरी आयकॉन बाद झाले असतील तरी संघाला सांगून देतोय की मी इथे आहे, मला का स्ट्राईक हवी होती हे दाखवून देणारा षटकार होता. धाव फलक जाऊन पोहोचलाय 57 धावा. 100चं कॅश प्राइज आहे जयराज बर्गे साहेबांकडून या षटकारासाठी. आयोवा कॅश साठी देखील 500चं कॅश प्राइज आहे. बर्गे साहेबांनी आयोवा कॅचचं पारितोषिक देखील जिंकलंय. धाव फलक पोहोचले 57 धावा धाव फलकावरती येत आहेत. आक्रमणच बघायला मिळते कुमारचं. वर पिच बॉल पुनश डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफला. आता फिल्डर आहे सरळ रेषेमध्ये.
कुमार दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे दुसरी धाव मिळणार नाही. तनुष शिंदेला परतावं लागते, परंतु स्ट्रायकर वरती पुनश्च बघायला मिळेल तुम्हाला कुमार शेट्टे. माथेरानमध्ये बरीचशी चर्चा मला असं वाटतं काल 2 दिवसापासून चालू आहे की स्थानिक खेळाडू जे खेळ करतायत ना ते फार बघण्यायोग्य आहे. आणि आज कुमारने ते सर्वप्रथम दाखवून दिलं पहिल्याच मॅच मध्ये की जरी 2 आयकॉन बाद झाले असतील तरी स्वतःवरती विश्वास ठेवून स्वतःवरती जबाबदारी घेऊन संघासाठी आज बंडा बॉईज साठी काय त्याने बॅटिंग करून दाखवली आहे. चांगला खेळला आज कुमार. धावफलक पोहोचलाय 58 धावा 58. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आतलीकडे घेऊन शॉट फायनलिंगच्या दिशेने तिथे सिंगल कंप्लीट होत असताना कुमार दुसरीचा प्रयत्न करतोय. आता दुसरी मिळणारच नाहीये आणि तिथे रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागते कुमारला. एक मोठी विकेट, परंतु कुमारची बॅटिंग आवडली असेल ना ते एकदा जोरदार टाळ्या कुमार शेट्टेसाठी झाल्याच पाहिजेत. रनआउटच्या स्वरूपात बाद होते, स्वतःवरती नाराज आहे. जर नॉस टाकेरेंचा फलंदाज जर तिथे थांबून राहिला असतं तर कदाचित धाव देखील मिळाली असती, परंतु कुमार शेट्टीला परतावं लागते. काय फलंदाजी त्याने केली आणि एका चांगल्या टोटलकडे तो आता बंडा बॉयज या टीमला घेऊन गेलाय. बॅटिंग साठी दाखल झालाय योगेश. यानंतर मी सचिन 11 आणि विक्रांत या टीमला विनंती करतो की आपण टॉस साठी लास्ट कॉल आहे तुम्हाला की तुम्ही जसं हे षटक संपेल लगेचच आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. योगेश आलाय. शेवटचे काही चेंडू शिल्लक. शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झालाय. तिथे आराफच्या माध्यमातून षटक देखील संपताना तुम्हाला दिसेल. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचलाय ते 59 धावा जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 60 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय या मॅच मध्ये मुकद्दर या टीम समोर. एकोणसाठ धावा झाल्या. 2 पॅनलच्या धावा देखील ऍड आम्ही करतोय. सो 61 आणि 62 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय ते मुकद्दर टीम समोर. चला आणि विक्रांत 11 टीमचा कॅप्टन मला वाटतं विक्रांत इथे आलाय. सचिन 11 टीमचा कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी त्वरित यावं. आपल्याला शेवटचा कॉल आहे की इनिंग ब्रेक मध्येच आपण टॉस करणार आहोत. चला सचिन 11 संघ आपला संघनायक पाठवायचा आहे. विक्रांत संघाचा संघनायक टॉस बॉक्स मध्ये उपस्थित झालाय. सचिन 11 संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे. चला विकेटवर खेळू नका. प्रसाद पाटील विकेट वर खेळू नका. संतोषजी शेलार साहेबांचं शुभागमन या स्पर्धेमध्ये होते, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. बंडे बॉईज क्रिकेट संघ आयोजित बंडे बॉईज चषक 2025 वर्ष आहे 10व. खूप चांगली स्पर्धा आहे. तिसरं दिवस या स्पर्धेचा आणि 10व्या वर्षामध्ये मयूर सर थोडं थांबवतो. सचिन 11 संघाचा कर्णधार आपला निर्णय इथे लगेच सांगायचा आहे. विक्रांत संघ आपला निर्णय टॉस बॉक्स मध्ये लगेच सांगायचा. तर समीर भाईंना विनंती असेल आपण यायचं. आपल्या हस्ते नाणेफेक होईल. बारा चेंडूमध्ये 27 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग कुमार शेट्टीच्या बॅटमधून आपण पाहिली. मिस्टर MPL म्हणून या खेळाडूची ओळख आहे. माथेरान प्रीमियर लीग मध्ये सातत्याने त्यांनी भरपूर धावा केल्या. या मैदानावर सर 2 मिनिटं त्याची ओळख आहे. चला नाणेफेक होते. समीर सर यांच्या हस्ते नाणेफेक. सामना असेल विक्रांत विरुद्ध सचिन 11. नाणेफेक कोणी जिंकले? विक्रांत संघाने नाणेफेक जिंकले. आपला निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू सर. फर्स्ट
क्षेत्ररक्षण करत असताना आपले आयकॉन खेळाडू कोण आहेत? आयकॉन खेळाडू सुहास पवार आणि अक्षय पवार. किती धावा पर्यंत रोखणार? कालच्या खेळानुसार त्यांनी चांगली बॅटिंग केली आणि सचिन संघही चांगला आहे. तर माझ्या अनुमताने 45-50 पर्यंत आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू. हा निश्चितच यावर्षीचा माथेरानचा क्रिकेट हंगाम पाहिला तर दोन्ही संघांनी 2 विजय संपादन केले. 2024चा इतिहास जर पाहिला तर विक्रांत संघाने याच क्रीडांगणावर 3 विजय संपादन केल्यात आणि यावेळेला मात्र सचिन इलेव्हन संघ त्याच्या जोडीला. मी सचिन इलेव्हन संघाच्या संघनायकाला विचारेल की आपण फलंदाजी करत असताना किती धावा करणार? आम्ही 5 षटकात तरी 50 ते 55 करू. आपले आयकॉन खेळाडू? अजय पाटील, अविनाश वाघ. देऊया शुभेच्छा. जाऊया मयूर सरांकडे. तिसरा दिवस सकाळचं सत्र, पहिली मॅच तुमच्या समोर आहे. एकीकडे बंड्या बॉईज संघ, दुसरीकडे मुकद्दर, दोन्ही चॅम्पियन टीम एकामेकाच्या विरोधात. क्वार्टर सेमीफायनल नंबर 3 आपल्याला जरूर पाहायला मिळते. खूप चांगली स्पर्धा आहे. स्पर्धेमध्ये सर्व काही आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजचा शेवटचा अंतिम दिवस आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. tenniscricket.in ची पूर्णतः टीम या स्पर्धेला कव्हर करताना तुम्ही पाहणार आहात. tenniscricket.in च्या माध्यमातून बरेचसे ग्रामीण खेळाडू, गल्लीतले खेळाडू अगदी आखाती देशांपर्यंत गेलेत. सर्व यूट्यूब चॅनलचं आपण मनापासून कौतुक करूया, कारण क्रिकेट एवढं बहरलं आहे. त्या क्रिकेटमध्ये छोटा खेळाडू मात्र आता खूप मोठा फेमस होताना आपल्याला पाहायला मिळतो. सगळ्यांना चांगला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आणि या यूट्यूब चॅनलचं आपण मनापासून कौतुक करूया. या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, कारण 10वं वर्ष एक संकल्पना होती बंड्या बॉईज क्रिकेट संघाची की 2 आमंत्रित खेळाडू ऑल इंडियामधले आपल्या माथेरान नगरीमध्ये आले पाहिजेत, आपल्या स्पर्धेमध्ये आले पाहिजेत. आणि ती संकल्पना घेऊन निघालेला हा बंड्या बॉईज क्रिकेट संघ त्यांनी आयोजित केलेली फार मोठी स्पर्धा. या स्पर्धेसाठी 55,555चं पहिलं पारितोषिक आहे. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 33,333 असं एक भव्य दिव्य पारितोषिक आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. मालिकावीरसाठी स्पोर्ट्स सायकल देण्यात आलेली आहे. या सगळ्या दानशूर व्यक्तिमत्वाचं ज्यांनी आम्हाला मदत केली आहे ते सर्वांचं आपण संजय मनापासून स्वागत करूया. संजय आमच्या गुणलेखकाच्या भूमिकेत आहेत. त्यांच्याकडनं सुद्धा आम्हाला एक पुरस्कार या स्पर्धेमध्ये मिळाले. ते संजय रेस्टॉरंटचे प्रोप्रायटर आहेत आणि आता गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत. चला, 30 बॉल विजयासाठी गरज आहे 62 धावसंख्येची आणि सलामीवीर मैदानामध्ये आलेत अरफत आणि आराफ. पहिलाच बॉल प्रसादचा अगदी सरळ केलाय मिडऑफ क्षेत्रामध्ये. कुमार शेट्टे चेंडूला अडवतात. एक धाव मात्र अरफातला मिळते. अरफात सलामीवीर म्हणून कमी आपल्याला पाहायला मिळतो. बऱ्याच वेळा आपण बघितलं संजय की अरफात मिडल ऑर्डरमध्ये येतो, घरपूस समाचार घेतो, भरपूर धावा करतो, परंतु आता एक रणनीती वेगळी आहे, कारण 62 धावसंख्येचं टार्गेट आहे. समोर प्रसाद पाटील हा एक डावखोरा गोलंदाज आहे आणि त्याच्या विरुद्धात एक डावखोरा फलंदाज पाहिजे. यासाठी आरफनी अरफातला सलामीवीर म्हणून निवड त्याची करण्यात आलेली आहे आणि सलामीवीर म्हणून काय भूमिका असते ही बजावणं हे फार महत्त्वाचं असेल अरफात या फलंदाजासाठी. आता अरफ या माथेरानमध्ये भरपूर धावा केल्यात, भरपूर अर्धशतक त्याच्या नावावर आहेत. बदलापूर गावला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. रिव्हर्सिफचा फटका. हे मैदान माझ्यासाठी नवीन नाहीये हे दाखवताना अरफ हा फलंदाज पहिला चेंडू खेळत असताना चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पहिला षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलकावर 7 धावा मुकद्दर क्रिकेट संघाच्या धावफलकावर लागलेल्या आहेत. अरफ खूप चांगली बॅटिंग करतोय प्रसाद पाटीलच्या अगेन्स्ट. डावखोरा हा गोलंदाज आहे. इनसाइड एज फ्लाइंग स्लिपमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट केलेलं होतं. फिल्डिंग बघा बंड्या बॉईज संघाची अगदी चांगली आहे. आज खूप चांगला परफॉर्मन्स देतात. पहिल्या दिवसामध्ये थोडंसं ते चाचपडत होते विशाल, परंतु या तिसऱ्या दिवशीमध्ये त्यांना माहिती आहे आपलं अस्तित्व राखण्यासाठी ही लढत फार महत्त्वाची आणि खूप चांगला परफॉर्मन्स त्यांच्याकडनं आम्हाला जरूर पाहायला मिळतोय. 62 धावा वाचवायच्यात. षटकार आलाय. भरपाई करणं प्रसाद पाटीलसाठी फार मोठं आव्हान असेल. पेन परिसरामधला अगदी बेस्ट ऑलराऊंडर म्हणून प्रसाद पाटीलची ओळख आहे आणि कळवा गावातून दोन्ही आयकॉन आपल्याला आज बंड्या बॉईज संघामध्ये दिसून येतात आणि त्यामधलं फार मोठं नाव प्रसाद पाटील.
वाह काय बॉल होता. ब्लॉकल फेकलेला ब्रह्मास्त्राचा उपयोग केला होता. या गोलंदाजाची खासियत आहे. या गोलंदाजाला खेळणं सहजासहजी शक्य नाहीये, परंतु काय बॉल टाकला होता आज. खरा तरी आज सर्वात सुंदर असा बॉल आपण या स्पर्धेमधला पाहतोय तो प्रसाद पाटीलच्या माध्यमातून. धावसंख्या 7. काय गोलंदाजी आहे प्रसाद पाटीलची. ब्रह्मास्त्राचा उपयोग केला. विशाल बिरामने आम्हाला सांगतात की अशी गोलंदाजी प्रसाद पाटीलने बऱ्याच वेळा केली आहे, म्हणून त्याची निवड बंड्या बॉयज संघामध्ये. रिव्हर्सिफचा फटका कॅच झालीये. पहिला गडी बाद होतोय. पहिला मोठा धक्का बसलाय तो मुक्कादर क्रिकेट संघाला आरबच्या स्वरूपामध्ये. तेजस गोलंदाजी. तेजस कदम गोलंदाजी कॅच पकडली तेजस कदमने. संजय कदम सुद्धा खुश झालेत आणि मी सुद्धा खुश झाले. कदमांचं नाव पुढे नेतोय तेजस, कारण काल 2 दिवस त्यांनी गुणलेखकाची भूमिका सुद्धा पार पाडली. आणि आरबची झेल पकडणं संजय फार इम्पॉर्टंट होतं, कारण आरबची झेल सुटली नंतर तो कधीच मागे वळून पाहत नाही. हर्ष नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेला आहे. लोकल बॉय दोन्ही पण, आणि या दोन्ही खेळाडूंना आता धावफलक वाढवणं फार गरजेचं आहे. तेजस कदम यांना 200 रुपयाचं पारितोषिक. अजून एक कॅच उडले, परंतु नाही, तेजसच्या अगदी आवाक्याच्या बाहेर होता बॉल, परंतु बॅकअप खूप चांगलं होतं तनुजचं आणि एक धाव मात्र मिळाली. निमेश यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. परंतु बंड्या बॉईज संघाकडनं आपण जर पाहिलं ना, तर तनुजनी या स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. म्हणजे जेव्हा जेव्हा त्याची गरज बंड्या बॉईज संघाला लागली तेव्हा तेव्हा तनुजनी खूप चांगली गोलंदाजी केली. प्रसाद पाटीलचं खूप सक्सेसफुल षटक पडलं. एक षटकार जरूर लगावला आरफने, परंतु त्याची विकेट सुद्धा प्रसाद पाटीलने घेतली. एक गडी बाद त्यांनी केला. 8 धावसंख्येचं पहिलं पॉवर प्लेचं षटक पडलं ते बंड्या बॉईज संघाकडनं. सुशांत मोकल गोलंदाजी मार्कवर येतोय. शांतप्रिय खेळाडू. चला मुक्कादर क्रिकेट संघ, आपण डगआउट मध्ये बॅटिंग डगआउट मध्ये बसायचं आहे. मुक्कादर क्रिकेट संघ चला लगेच या. पहिल्या दिवशी सुद्धा तुम्ही खेळले होते. नियमाचं पालन करा आणि फक्त खेळाडूच बसतील याची दक्षता घ्या. सपोर्टरसाठी मागे नगरपालिकेचे चेअर्स आहेत, त्याच्यावर बसू शकतात. आतिश ढेबे आमचे जवळचे परममित्र, विक्रांत संघाचे खट्टर समर्थक. ऑन साईडला चेंडूला घेतलेला आहे. मिड विकेट मध्ये हा बॉल जातो. एकच घेणार, कारण आरफातला माहिती आहे की धावा आता कमी झालेल्या आहेत. जसे आपण संजय पहिल्या इनिंगमध्ये जशी सुरुवात झाली होती तशी सुरुवात आपण मुक्कादर क्रिकेट संघाकडनं सुद्धा पाहतोय. कारण पहिल्या सत्रामध्ये मला वाटतं पहिल्या ओव्हरमध्ये धावा सुद्धा कमी आल्या होत्या. 6 धावा आल्या होत्या आणि तशीच सुरुवात म्हणावी लागेल मुक्कादर क्रिकेट संघाची सुद्धा. 8च धावा आल्या पहिल्या षटकामध्ये. आरफात आता स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. जशी कुमार शेट्टीने बॅटिंग केली, कमी चेंडूमध्ये धावा जास्त केल्या, तसेच कुठेतरी आरफातला सुद्धा कराव्या लागतील. 62 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि ते पार करावं लागेल. एक चांगला स्टेज आपल्याला पाहायला मिळतोय क्वार्टर फायनलचा. वाह काय चांगला बॉल. उसरी कमी राहिली. एसटी रक्षक रोहित बिरामण्याच्या हातामध्ये हा बॉल जातोय. बंड्या बॉईज संघ आता खऱ्या अर्थाने, बंड्या बॉईज संघाची लक अशी आहे की एखादी मॅच ते जिंकले ना तर ते फायनल पर्यंत जिंकतच राहतात. हे त्यांचं लक फॅक्टर आहे आणि तीच लक फॅक्टर त्यांच्याकडे आहे. त्यांचे सपोर्टर त्यांची लक फॅक्टर आहे आणि ते सपोर्टर आता थोड्या वेळात जास्त येतील ही मॅच जिंकल्यानंतर. प्रत्येकाचा टेंट ठरलेला आहे. चांगला बॉल बघा, किती चांगला बॉल टाकतोय सुशांत मोकल. बॅक टू बॅक 2 निर्धाव बॉल आतापर्यंत टाकले. पहिल्या चेंडूवर एकच धाव आली आणि 9 धावा अवघ्या धावफलकावर लागल्या त्या मुक्कादर क्रिकेट संघाच्या. धावांचा पाठलाग करायचा आहे 62. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल ऑन साइडला खेचलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स चौकार
आणि वन बाउन्सच्या मदतीने धाव फलकावर धावा जरूर वाढतायत. धावा लागल्यात त्या 13 धावा. चला चेंडूची पूर्तता करा. ऑफिशियल पंच या स्पर्धेला कव्हर करताना त्यांचे डिसिजन खूप चांगले स्ट्रॉंग आहेत. आम्ही त्यांना सातत्याने बघतो आणि मी नक्कीच सगळ्या खेळाडूंना सांगेल की पंच कोणाच्या बाजूनी नसतात किंवा कोणाच्या ओळखीचे नसतात. त्यांचा डिसिजन ते स्वतः देतात. आणि संजय असं होतं की ज्यावेळेस पंच घरातून निघतात ना तेव्हा देवाकडे एकच मागणी करतात की माझा आजचा दिवस चांगला झाला पाहिजे. आणि आपण त्यांना बोलून फायदा नाही, कारण पंच हे खऱ्या अर्थाने फक्त क्रिकेटसाठी असतात. त्यांचा निर्णय आणि ते एक व्यक्तिमत्व आहे, माणूस आहे, कॅम्प्युटर नाही आहे. त्यामुळे डिसिजन पण कधी कधी चुकू शकतात आणि कॅम्प्युटरसुद्धा हँग होतात आणि चुकतात सुद्धा. हवेत बॉल, सुशांत चेंडूच्या खाली आणि अजून एक गोल्डन विकेट मिळते ती बंड्या बॉयज संघाला अरफातची, जो अरफात कधी सामना फिरू शकतो आणि या वर्षी मधला सर्वात फॉर्म मध्ये असलेला फलंदाज आता डगआउट मध्ये जातोय. निमेश यांच्याकडनं सुशांत मोकल यांना सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. निमेश यांनी येताना ATM मधून पैसे काढूनच आणलेत आणि त्यांनी सांगितलं की फक्त मी 200च्याच नोटा ठेवणार, मोठ्या नोटा ठेवणार नाही. आणि 200च्या नोटा त्यांनी आणलेल्या आहेत. आत्तापर्यंत कॉमेंट्री बॉक्समध्ये 400 रुपये जमा केलेले आहेत, एक तेजस कदम आणि एक सुशांत मोकल यांना. यश शिंदे यांना पण सुद्धा सुवर्ण संधी असेल. निमेश यांच्याकडनं कॅच पकडली तर त्यांनाही सुद्धा पारितोषिक मिळणार. हा संतोष शेलार यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये यश शिंदे यांच्याकडे. आणि 500 रुपये फक्त यश शिंदेसाठी असतील कॅच पकडली तर. आणि यश शिंदे यांचा चाहता वर्ग भरपूर आहे, फॉलोअर्स भरपूर वाढलेले आहेत त्यांचे इंस्टाग्रामला, ते आज येणारच. परंतु सुशांतनी खूप चांगली विकेट मिळवून दिली. करण धुळे जुईली गावामधला सितारा, ठाणे जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने नेतृत्व करणारा हा कर्णधार म्हणून ओळख आहे त्याची. ऑन साईडला चेंडूला घेतलेला आहे, स्क्वेअर लेगमध्ये डीप मिड विकेटमध्ये माफ करा चेंडू जातोय. एक धाव मात्र नक्कीच मिळते. एक धावसंख्येच्या मदतीने धाव फलकावर धावा लागल्यात त्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 7.00च्या सरासरीने 14 धावा. 14 धावा धाव फलकावर आहेत. संघर्ष चालू आहे मैदानामध्ये. मुक्कादर क्रिकेट संघाला माहिती आहे की हा ग्रुप स्टेजची मॅच नाही आहे, नॉकआउट मॅच आहे. इथे आपल्याला जिंकावं लागेल, 62 धावा कराव्या लागतील. 2 रनांची पॅनल्टी त्यांना लागलेली आहे, त्यामुळे 62चं टार्गेट आहे. कमिटीचा निर्णय खूप स्ट्रॉंग आहे, कारण कमिटीने पहिल्या दिवसापासूनच निर्णय अगदी चांगले घेतलेले आहेत. आणि एखादा ऑर्गनायझर कोणाच्या बाजूने म्हणजे चुकून निर्णय देत नाही आहे. जे क्रिकेटचे नियम असतात त्या नियमानुसार आपल्याला चालावं लागतं. आणि बघा किती मोठं आयोजन आहे, भगवा रंग आपल्याला पाहायला मिळतं आणि या भगव्या रंगामध्ये सर्व क्रिकेट रसिक मावळून गेलेले आहेत. आणि सगळे दानशूर व्यक्तिमत्वांचे आपण बॅनर्स पाहायला मिळतात. त्यांनी आम्हाला या स्पर्धेतील सहकार्य केलं आहे, त्या सर्वांचं आपण मनापासून शेवटच्या क्षणी आभार व्यक्त करणार आहोत. आता गोलंदाजी मार्कवर आपल्या सांघिक कोट्यातलं दुसरं षटक घेऊन येतोय. फिल्डिंगमध्ये थोडासा बदल, करण धुळे आहेत ऑन स्ट्राईकवर. करण धुळे कधी मॅच फिरू शकतो. करण धुळेची अर्धशतकाची खेळी सुद्धा आम्ही या मैदानावर पाहिलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने हा खेळाडू आपल्या गावातून खेळतो तेव्हा गावाचा सगळा भार मयूर हा स्वतः घेतो. आणि जुईली गाव म्हणजे अगदी म्हटलं ना, जुईली गावामध्ये फार मोठी स्पर्धा मयूर होते. आणि महेंद्र धुळे साहेबांचं आपण मनापासून कौतुक करूया की 1-1, 2-2 लाखाची स्पर्धा त्यांच्याकडनं आम्ही पाहतो आणि त्याचा ऑर्गनायझर म्हणून करण धुळे असतात. ऑन साईडला खेचलाय, भरपूर लांबचा पल्ला गाठतोय, चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. करण धुळेच्या बॅट मधून येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
प्रसादचा पुढचा बॉल खूप चांगला बॉल होता. हेलिकॉप्टरमध्ये परिवर्तन. तनिष आहेत तिथे. एक धाव जरूर मिळते. एक धावसंख्येच्या मदतीने स्ट्राईक रोटेट करतायत. धावफलकामध्ये बदल होतोय. धावफलक पोहोचला तो 21 वर. 62 धावसंख्येची गरज असताना 21 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 41 धावा अजूनही गरजेच्या आहेत त्या मुक्कादर क्रिकेट संघाला. अरफात 5 धावसंख्येवर बाद झाला. आरफ बाद झाला तो 6 धावसंख्येवर. मिडल ऑर्डरमध्ये आलेले हर्ष पटेल आणि करण धुळे हे 2 मातबदार फलंदाज मैदानामध्ये आहेत. तोपर्यंत धावसंख्या वाढू शकते. प्रसादचं हे मोक्याचं षटक आहे. या षटकावर वार केला तर धावांमध्ये थोडंसं बदल होऊ शकतो. हवेत बॉल आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक तिथं नाहीये. फाईन लेगमध्ये खेचलेला हा फटका. कुमार शेट्टे येत आहेत चेंडूच्या खाली आणि 2 धावा जरूर मिळत आहेत त्या मुक्कादर संघाला. हा षटक फार महत्त्वाचा असेल. आयकॉनचे षटक संपल्यानंतर नक्कीच आपण पाहिलं तर माथेरानमधील 2 बंडेबॉय संघामधले 2 चांगले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. परंतु या स्पर्धेमध्ये आम्ही एक बघितलं की या स्पर्धेमध्ये आयकॉनपेक्षा माथेरानमधले गोलंदाज फलंदाज जास्त चालले. काल पण अक्षय परबनी काय स्टार्ट दिली होती. तनुजची गोलंदाजी आम्ही बघितली. त्यानंतर प्रशांत नाईकडेला आम्ही बघितला होता. किरणला बघितला त्यांनी जी गोलंदाजी केली होती. किरण रॉड्रिक्सने केली. वैभवने खूप चांगले फटके केले. म्हणजे आपले माथेरानमधले खेळाडू खूप चांगले खेळले काल. आज हर्ष सुद्धा प्रत्युत्तर देतोय. फाईन लेगमध्ये कुमार शेट्टे जात आहेत. चेंडू अडवणार योगेश. तोपर्यंत इथे तिसरी धाव पूर्ण झाली आणि या 3 धावसंख्येच्या मदतीने धावफलकावर धावा लागल्यात. 26 धावा या धावफलकावर आहेत. 26 धावा धावफलकावर. 3 धावा पळाल्यात. हर्ष पटेल खूप चांगली बॅटिंग करतोय. जास्त करून आम्ही त्याला सलामीवीर म्हणून पाहिलाय. परंतु आज 3ऱ्या क्रमांकावर त्याला आणला. अरफातला आणला होता. परंतु 2 लेफ्टी आहेत मुक्कादर क्रिकेट संघामध्ये. 3 म्हणावे लागेल. अतिक पण आहे आणि त्यामुळे एक कॉम्बिनेशन त्यांचं बसावं म्हणून अरफातला त्यांनी सलामीवीर म्हणून पाहिलं. परंतु प्रसादच्या अगेन्स्ट अरफातची बॅटिंग चालली नाही. परंतु करण धुळे आहेत. यावेळेस वेगवान बॉल होता. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. पंच आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. अजून एक धाव मिळते. 27 धावा धावफलकावर लागल्यात. अशा एक्स्ट्रा धावा दिल्या तर आतिश डेबे इथे धावांना लगाम लावणं फार गरजेचं असेल. कारण धावांचं अंतर कमी नाही आहे. जास्त पण नाही आहे आणि कमी पण नाही आहे. संमिश्र आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने धावा होऊ पण शकतात येणाऱ्या 2 षटकामध्ये. कारण करण धुळे अजून मैदानामध्ये आहे. अजून एक खराब बॉल प्रसादचा आणि एक्स्ट्रा मेहनत करावी लागेल. कारण एकदा वाईट चेंडू गेल्यानंतर नो बॉल गेल्यानंतर एक्स्ट्रा बॉल टाकावा लागतो. एक्स्ट्रा एनर्जी खर्च करावी लागते आणि ती एनर्जी खर्च करावी लागेल प्रसाद पाटील यांना. 28 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये चालू आहे. फुलटॉस बॉल. खराब चेंडूचा समाचार घेतलाय. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. भरपूर लांब खेचलेला हा षटकार. चला चेंडूची पूर्तता करा. प्रत्येक फलंदाज खराब चेंडूचीच वाट बघत असतो. या षटकाराच्या मदतीने 34 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 34 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. चला मॅच बॉल आलेला आहे. 28 धावसंख्येची गरज आहे. 13 बॉल 28 असं समीकरण असेल. 13 बॉल मध्ये 28 समीकरण बघा किती खूप क्लोज आलेलं आहे. वाह खूप चांगला बॉल यावेळेस. परफ्यूम डिलिव्हरी आपण म्हणू शकतो या बॉलला. खूप चांगली शेवटचा बॉल त्यांनी टाकलेला आहे. डॉट बॉलचा इशारा. 12 बॉलमध्ये आता 28 म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 14 धावा पाहिजेत आणि या 14 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये येतील का? आता खऱ्या अर्थाने ट्विस्ट आहे. आता खऱ्या अर्थाने संघर्ष आहे. करण धुळे अजून मैदानामध्ये आहेच परंतु गोलंदाज कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. आता सगळेजण एकवटलेत. एक टीम मीटिंग होईल कारण 12 बॉलमध्ये 28 धावा वाचवायच्या आहेत
आणि या 28 धावा वाचवण्यासाठी तनुजकडे जबाबदारी दिली जाऊ शकते. आणि परंतु तनुज कशा प्रकारे गोलंदाजी करणार याकडे सुद्धा आता लक्ष देणार आहेत, कारण चारही टीम क्वार्टर फायनलला एकामेकाच्या विरोधात खेळणार आहेत. आणि या चारही टीम बऱ्याच वेळा फायनलला गेलेले आहेत, सेमीफायनल जिंकलेले आहेत, फायनल जिंकलेले आहेत. अशा पद्धतीने ह्या संघ क्वार्टर फायनलला लागलेत संजय. त्यासाठी फार मोठी लढत आपल्या प्रेक्षकांसाठी मिळते. tenniscricket.in माध्यमातून जे आमचे घर बसल्या क्रिकेट रसिक जोडले गेलेले आहेत आणि त्याचबरोबर जे जे आयकॉन इथं आले त्यांचे सगळे पाठराखे या सामन्यांचा आनंद घेतात. त्या सर्वांच्या आपण बंडबॉय चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करूया, कारण जशी मॅच त्यांना पाहिजे होती सकाळच्या सत्रामध्ये संजय, त्याची मॅच आता मैदानामध्ये चालू आहे. 12 बॉल आणि विजयासाठी 28 धावसंख्येची गरज आहे आणि गोलंदाजी मार्कवर येतोय. या स्पर्धेमध्ये चिकट गोलंदाजी करणारा तनुज शिंदे आता गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. तनुज शिंदे या वर्षी खूप फॉर्ममध्ये आहे. यंग गोलंदाज म्हणून त्याची ओळख त्यांनी निर्माण केली. जेव्हा टेनिस क्रिकेट तो खेळू लागला त्यानंतर त्याला उद्यममुख खेळाडू हा पहिला पुरस्कार त्याला मिळाला होता. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. जेव्हा जेव्हा बंडबॉय संघाने त्याला संधी दिली आहे प्रत्येक क्रमांकावर गोलंदाजी करण्याची, त्या संधीला त्यांनी अनुसरून गोलंदाजी केली आणि त्याला आयकॉनच्या विरोधात खेळायला भरपूर आवडतं. खऱ्या अर्थाने आयकॉनच्या विरोधात त्यांनी या स्पर्धेमध्ये चिकट गोलंदाजी केली. धावा तरी जास्त दिल्याच नाहीयेत 2 दिवसामध्ये आणि खऱ्या अर्थाने त्याच गोलंदाजावर त्याला आता भिजतंय, कारण ही चांगला स्टेज आहे, क्वार्टर फायनलची मॅच आहे. इथं जर तुम्ही हारले तर तुम्हाला घरचा रस्ता असेल, त्यामुळे इथे ही ओव्हर फार इम्पॉर्टंट असेल दोन्ही टीमसाठी. 12 बॉल विजयासाठी 28, मॅच होते स्टार्ट. इनसाइड एज दांडी गुल होते. हर्ष पटेलला परतावं लागेल आणि तनु शिंदेला पहिल्याच बॉलवर मिळते विकेट. होतं की तनु शिंदे या स्पर्धेमध्ये सर्वात चिकट गोलंदाज म्हणून त्याची ओळख निर्माण झाली, परंतु निमेश दळवी यांनी परत 200 रुपयाचे पारितोषिक तनु शिंदे यांना दिलेले. मी मगाशी सांगितलं होतं की ते रिक्षात आमच्यासोबत आले त्यावेळेस त्यांनी बंडलच ते घेऊन आले होते आणि ते बंडल कोणावर खर्च करणार हा प्रश्नचिन्ह पडला होता, परंतु त्यांनी बंडल खोलला आणि आतापर्यंत 3 खेळाडूंना 200 पारितोषिक दिलेलं आहे. नवीन बॅटर टीमचा कॅप्टन आलम मैदानामध्ये झालाय. आलमला आम्ही कधीच मागे पाहिलं नाही बॅटिंग करताना. सलामी विलला आल्यानंतर खऱ्या अर्थाने सुरुवात तो चांगल्या पद्धतीने करतो आणि आलमची एक खासियत आहे की आलम कधी लाईव्हला जास्त मॅच बघत नाही, जे काय असेल ते मैदानामध्येच, ती त्याची खासियत आहे. आणि आलम आता मैदानामध्ये कशा प्रकारे कॅप्टन इनिंग खेळणार, कारण येणारे 11 बॉल विजयासाठी 28 धावसंख्येची गरज आहे आणि 11 बॉलमध्ये 28 धावा होणार की नाही यासाठी प्रश्नचिन्ह, कारण तनु शिंदेचं फार मोठं आव्हान. पहिल्याच बॉलवर त्याला मिळालेली विकेट. पुढे येऊन मारलेला फटका, क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहे. 1 धाव मिळाली, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न चालू आहे आणि 2 धावा सहजरित्या मिळतात. आता 10 बॉलमध्ये पाहिजेत 26. दहा बॉल 26. मॅच गेली नाहीये. पहिलीच क्वार्टर फायनल भरपूर टफ होताना दिसते. दोन्हीकडे मॅच बॅलन्स आहे, कोणीही जिंकू शकतो या मॅच मध्ये. सेमी फायनल मध्ये कोण जाणार यासाठी लढत चालू आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षक तिथं यश शिंदे आहे आणि यश शिंदे इथं आलमला बाद करतोय. 200 आणि संतोष शेलार यांच्याकडनं 500, तब्बल 700 रुपयाचं पारितोषिक यश शिंदे यांना मिळालेलं आहे. ₹700 पारितोषिक यश शिंदे यांना दिलेलं आहे. म्हणजे अजून कॅश पकडले तर अजून पैसे त्यांचे वाढतील. परंतु तनु शिंदेचं कौतुक पुनश्च आपण करूया की आलमला सुद्धा त्यांनी बाद केलेलं आहे. काय मॅच चालू आहे मैदानामध्ये, असं कोणाला वाटलं नव्हतं ही मॅच शेवटपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. तनु शिंदेचं गोलंदाजी अगदी आग ओकणारी गोलंदाजी आपण पाहतोय.
3 चेंडू मध्ये 2 धावा जरूर दिल्या, परंतु 2 विकेट तनु शिंदेच्या खात्यामध्ये त्यांनी जमा केलेल्या आहेत. रिजवानचा हा फटका षटकार देऊन जातोय आणि +9 म्हणजे तब्बल 7 धावा या चेंडूवर रिजवानच्या बॅट मधून येतोय. मोक्याच्या क्षणी षटकार. फ्रीडचा बॉल असेल, चांगला बॉल होता, फ्रीडचा बॉल होता. रिजवानला वाटलं होतं की एसटी उद्ध्वस्त झाल्यात, परंतु एक धाव जरूर जोडूया. एक धाव मिळाल्यानंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 44 धावा. आठ बॉल मध्ये 18 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू 18 धावा. काय मॅच चालू आहे मैदानामध्ये. एक खराब चेंडू, रिजवानने मारलेला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये षटकार, हे सर्व काही या मैदानावर मला दिसून येत आहे. आणि सगळे प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांना माहिती आहे या मॅच मध्ये काही होऊ शकतं, कारण दोन्ही बलाढ्य संघ आहेत, दोन्ही संघाकडे खेळाडू बॅलन्स आहेत. आणि अशा पद्धतीने तनु शिंदेकडे जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी तो पेलवतोय. आता त्यासमोर आयकॉनची जबाबदारी असेल. स्लोवर बॉल. बघा, मी मगाशी सांगितलं होतं की त्याला आयकॉनच्या विरोधात खेळायला आवडतं. स्लोवर बॉल त्यांनी फेकला, त्याला माहिती आहे फास्ट टाकला तर अगदी सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाऊ शकतो. स्लोवर टाकला, अगदी पायाचा वेध घेणारा हा बॉल. लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळालेली एक धाव. 45 धावा धावफलकावर लागल्यात. येणारे असतील 7 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 17 धावसंख्येची. 7 चेंडू 17 धावा, 17 धावा आणि 7 चेंडू. मुकद्दर विरुद्ध बंड्या बॉईज अशी महत्वपूर्ण बिग फाईट. पुढून मारलेला फटका, एक धाव जरूर मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालू आहे. करण येतोय, डायरेक्ट हिट होते. डायरेक्ट हिट. तनिष बर्गे आजचा हिरो ठरेल बंड्या बॉईज संघासाठी. करण धुळेला रनआउटच्या स्वरूपामध्ये त्यांनी बाद करण्यामध्ये यश आलं. आता 6 बॉल मध्ये विजयाची साठी गरज आहे 17 धावसंख्येची. तनिष यांच्याकडनं तनिषसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. 6 चेंडू 16 धावसंख्येची गरज. जयराज बर्गे यांच्याकडनं तनिष यांना 100 रुपयाचं पारितोषिक. निमेश यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. सहा चेंडू विजयासाठी 16 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालं. रनआउटच्या स्वरूपामध्ये करण धुळे हा बाद झाला आणि तनिषचा डायरेक्ट हिट खऱ्या अर्थाने करण धुळेला डगआउट मध्ये त्यांनी आणलं. आणि डायरेक्ट हिट लागल्यानंतर ऑप्शनच नसतं, कारण डायरेक्ट हिट बरंच काही सांगून जातं. करण धुळेची धोक्याची ती धाव आणि लागलेला डायरेक्ट हिट, परंतु अजून मॅच गेली नाहीये. 16 चेंडू विजयासाठी 6 चेंडू विजयासाठी 16 धावसंख्येची गरज आहे. 16 धावा अजून गरजेचे आहेत त्या मुकद्दर क्रिकेट संघाला. आणि अरुण गोलंदाजी मार्कवर येतोय. अरुणचा षटक क्रमांक शेवटचं. पहिलाच ब्लॉकर मध्ये फेकलेला बॉल. एक धाव मात्र पूर्ण. दुसरी धाव होणार नाहीये.
येणारे 5 बॉल विजयासाठी 15 धावसंख्येची गरज आहे. पाच चेंडू विजयासाठी 15 धावसंख्येची गरज आहे. खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. करंधुळेची विकेट गेल्यानंतर आता शांत वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. एसटी रक्षण खूप चांगलं आहे. रोहित बिरामणेचं बाद झाला तो आकिब. 4 बॉल आता 15 धावसंख्येची गरज आहे. विकास रांजणे यांच्याकडनं तनिष बर्गे यांना 500 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. हजार द्यायचे तर 100 रुपये दिलेत. हजार द्यायचे तर 100. पहिलीच मॅच अगदी गरमागरमीची आपल्याला पाहायला मिळाली, कारण जशी मॅच पाहिजे होती क्रिकेट रसिकांना ती मॅच झालेली आहे. पैसा वसूल मॅच. या स्टेडियमला कुठलेही पैसे नाही आहेत, फ्री मध्ये ही मॅच बिग फाईट पाहायला मिळाली. अजून एक चांगला बॉल. बाईच्या स्वरूपामध्ये धाव. चला विक्रांत टीम तयार राहायचंय. यानंतर नेक्स्ट मॅच विक्रांत विरुद्ध सचिन 11. परत एकदा बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. सचिन 11 विरुद्ध विक्रांत. फार मोठी लढत यानंतर सुद्धा पाहायला मिळणार आहे. क्वार्टर फायनल नंबर 4. अजून मॅच गेली आहे. खऱ्या अर्थाने अजून बॅलन्स मॅच आहे. 2 बॉल मध्ये 13 धावसंख्येची गरज आहे. 2 षटकार ठोकले तर सुपर ओव्हर होऊ शकते. 2 षटकार मारावे लागतील आहातला आणि या मॅच मध्ये पुनश्च मुक्कादर क्रिकेट संघाला आणावं लागेल. आजच्या मनगटातली ताकद त्याला दाखवावी लागणार आहे. 2 बॉल मध्ये 13 धावसंख्येची गरज आहे. जर टाय झाली मॅच तर सुपर ओव्हर होऊ शकेल. अरुण शेट्टीसाठी निमेश दळवी यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. निमेश दळवी मोठे दानशूर व्यक्तिमत्व आपल्याकडे आहेत. तनुच्या हातामध्ये कॅश. अजून मला वाटतं 200 रुपयाचं पारितोषिक येऊ शकतं का, परंतु नाही. त्यांनी सांगितलं नेक्स्ट मॅच साठी तो बंडल आम्ही परत काढू. आता हा बंडल संपलेला आहे. बंडाबॉय संघाचं मनापासून अभिनंदन आणि मुक्कादर क्रिकेट संघाचा आपण आभार व्यक्त करूया की या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घेतला. खूप चांगली मॅच खेळले. मॅच अशी असली पाहिजे की खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना पण वाटलं पाहिजे की बाबा घर बसल्या आम्ही काय ना काय सकाळी बघतोय. आणि खूप चांगली मॅच तुमच्या समोर आम्ही पाहिलेली आहे. चांगलं ठसन अगदी बिग फाईट आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून पहिलीच आजच्या दिवसामधली क्वार्टर सेमीफायनल नंबर 3 आम्हाला पाहायला मिळाली. आणि तुमच्या समोर कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. बंडेबॉय चषक 2025 तुमच्या समोर येणार आहे. फार मोठी लढत. एकीकडे आहे सचिन 11, अजय बसमा त्याच टीमला लीड करतोय आणि दुसरीकडे आहे विक्रांत टीम. या वर्षीच्या 2 चॅम्पियन ट्रॉफी त्यांनी जिंकलेले आहेत. त्याला लीड करतोय भावेश जोरे. या 2 कर्णधाराच्या एकामेकाच्या विरोधात होणारी लढत आणि दोन्हीकडे पण सुद्धा आयकॉन खूप चांगले आहेत. एकीकडे जर आपण सचिन 11 संघाकडे बघितलं तर अजय पाटील आहेत आणि अविनाश वाघ आहेत आणि दुसरीकडे अक्षय पवार आणि सुहास पवार अशी आम्हाला जोडी पाहायला मिळते. चांगलं बॅटल आपल्याला या सेकंड मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. ज्यांचं आम्ही नाव घेतो त्यांनी पैसे आपले घेऊन जायचे.
ज्यांची ज्यांची आम्ही नावं घेतोय त्यांनी पैसे घेऊन जायचे. निमेश दळवी यांना विनंती करतो की सगळ्यांना आपण पैसे द्यायचे, आम्ही सांगतोय ते पैसे त्यांना द्या.